जावई बापू इले. आबा आनंदीक त्रास दिल्यावर मी यांचं घर उन्हात बांधणार होतय, पण तरे पावसात भिजा निले. पाहुणे नो याच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ. हा नाही देत लक्ष. कळलंय आम्हाला खूप आगाऊ कार्ट आहे. अगं वर्षा, एवढा कसा उशीर झाला तुम्हाला यायला? आम्ही तर वेळेत पोहोचलो. काही विचारू नकोस. सुलक्षणा वहिनी, बरं झालं ना यांनी आमच्यासाठी बस नाही केली, नाही तर आम्ही पण अडकलो असतो. आपली ट्रेनच बरी. हो ना. बाबा अहो, आता वरडाला इथेच उभं करून ठेवणार आहात की आतमध्ये पण घेणार आहात? नाही नाही, एक मिनिट. हा थांब गो माई. अबा थांब काय, मुहूर्त टळान जाय. माई, आजवर आनंदीचा सगळा औशीन करू काय तसं करण्याचा प्रयत्न केला. आता औशींचा करूचा हा ना, कमी केले तर काय हरकत आहे. दे. आई बस. अरे हे काय करताय? चालू बापू, तुमचे पाय पुसतोय. नाही नाही नाही, हो बाबा, मी तुमच्या मुलाच्या वयाचा आहे आणि तुम्ही माझ्या पायाला हात लावलेला मला आवडणार नाही. इले मोठे मुंबई वाले नाही, म्हणजे आमच्या गावाकडचे प्रथा असत म्हणा. नाही असेल प्रथा, पण अशा प्रथा मी मानत नाही. हो जावई बापू, असा काय करतास? ओ पाप लागत बाका. पण तुम्ही माझ्या पायांना हात लावलं तर मला काही पुण्य मिळणार नाहीये ना. हाडाचा वकील. द्यायचाच असेल तर आशीर्वाद द्या. आई हा असाच वागणार आहे का सगळ्यांसमोर? तोंड बंद ठेव, लग्न होऊ दे, नंतर सांगते तुला. जाते. या आती. काय आत्या? अहो चिंबो ओले होतो, असंच लग्नाला उभं राहायचं का आम्ही? काही व्यवस्था कराल की नाही? नाही. हा एक मिनिट. हा शेळके बाई, या. तुम्ही जरा यांना तुमच्या घरी घेऊन जाशाल? होय तर चला चला जाऊया ना. आल्या. चल चिंगी चल. या. पाहुण्यानू, लय उशीर केला यायला. गावाकडे मुहूर्त टळलेला चालत नाही. नाही, माफी मागतो मी. खरंच उशीर झालाय. जावई बापू, तुम्ही कशा खास जोडतास? नाही खरंच आबा, माझ्यामुळे या सगळ्यांना इतका वेळ थांबावं लागलं. माफी तर मागितलीच पाहिजे. नाही कसं आहे ना काका, आम्ही वेळेवर निघालो होतो, पण मध्येच आमची गाडी बंद पडली. मग अजून काही प्रॉब्लेम झाले, त्यामुळे याला उशीर झाला. बरं, आता आपण लगेच विधींना सुरुवात करूया. हा हो. गुरुजी, सुरुवात करूया आपण. हो करूया लगेच. थांबा.
आनंदी अगो लगीन लागता तू आज चल. नाही तर काय नवरी मुलीन असं म्हणपात येऊचा नसता आणि बोलूचा पण नसता. थांब ग माई. अगो आनंदी आधी तुम्ही कपडे बदलून घ्या, मग विधी सुरू होते. हो आनंदी गोताई अशा अवस्थेत ते किती वेळ थांबतले? मी काय म्हणतो, आधीच खूप उशीर झालाय, अजून उशीर नको. आपण सुरू करूया ना. लग्नाला तयार झाले, मग आजपासून तुमची काळजी घेणं माझी जबाबदारी. तुम्ही जर असे उभे राहणार असाल तर मला माफ करा, पण मी लग्नाला तयार नाहीये. ठीक आहे. कुठे जायचंय? औषध खाऊन मी असं ना. चला माझ्यासोबत. चला चला. चल तू काय करतो. रे काय करत होतास? असंच लिहिलंय बघू. कशासाठी? सांगितलंय ना असंच लिहिलंय बघू. सगळ्या तूच ना रे? हो. तूच मला काय ते दाखवणार होतास ना, खवडा का काय ते? खवडो नाही खवतो. होय दाखव मग. ये इली की ऑपत दिसता. अरे काय? आधी माझा हात चढा. मग काय करणार तू? मी जातलय. मग हे कोण घेणार? ह्या माझ्यासाठी या. मग काय माझ्यासाठी या? औषध खाव माझ्यासाठी. मग घे जा बदल कपडे पटापट. या बघ ते करतील त्यांची तयारी. किती गोवाचं पुळको. नाही तर काय आता हायसून हल्लास ना तर खबरदार. अगो माझ्या लग्नात ना मान पण वर केलं नव्हतं आणि या 4 चौघात मांडवात जाऊन तो वर करून बोलत होता. हे ते बघ ते अक्षता ते तुझ्या डोक्यावर पडायच्या आधी ना देवाच्या मूर्तीच्या डोक्यावर पडा होय. समजला? हा. अगो हूं काय बोलायचा नाही आणि मागे वळून बघायचा पण नाही. अगो पण काय अगो बोलायचा ना म्हटल्यावर कळत नाही तुका? ताई ते का आता आपली भाषा कळणार ना. मुंबईवाली झाली आहे ना, शूट बोलू खोया. मला तुला आणि घो पावसात भिजून आला. गुरुजी आपण सुरुवात करूया. हो हो करूया सुरू. आबा विधी सुरू करूया. हा करा करा. बंद करा सगळा, बंद करा चला. हा कसले विधी? हा कसला लगीन? काय झालं असं काय करतोस तू? आबा बाहेर केव्हाच काळोख पडलो. या मुंबईवाल्यांकडे चालत असात, पण आपल्याकडे गावात काळोख पडल्यावर बाहेर लगीन होत नाही. हा आता मी तुका सांगा कोया. हो सगळी तयारी झालेली आहे, माणसं जमलेली आहेत. आबा एवढीच काळजी होती ना तर नवरदेवान येळेर यायचा. ओ गुरुजी ओ इथं गुंडाळा सगळा. हा इथे सुपारी नारळ तांदूळ बिंदूळ सगळा भरा पिशवेत आणि घरात चला. बायको खुश होत. चला निघा निघा. हा आबा काय करायचं? आबा काय सांगणार आता? मी सांगन तर ऐकायचा.
नाही ह्याच्या पुढे याकव लगीन तुझ्याकडे देऊचंय नाही सांगान ठेवतोय. हा एक मिनिट, तुमचा प्रॉब्लेम काय आहे सांगा बरं. आता ह्या लगीन होऊ शकत नाही. आबा, हा माणूस काय म्हणतोय की आता लग्न होऊ शकत नाही कारण बाहेर काळोख पडलाय. ठीक आहे, अंधार पडलाय, पण हरकत काय. ओ मुंबईवाल्यानो, मगाशी सांग होते काय कान बंद होते, आज शिरला नाही भूतू. आबा, आपल्या घरचं लग्न आहे, मुलगी या घरची आहे, मग तिसरा माणूस कसं काय ठरवू शकतो की लग्न होणार की नाही ते. बरोबर. हे बघा, आनंदी आणि मी आम्ही दोघेही जर लग्नाला तयार आहोत तर बाकी कोणी काय बोलण्याचा प्रश्नच येत नाही ना. रीत भात परंपरा काय असत का नाही? नाही, असतात ना, म्हणून तर या विधी करायला तयार झालो. आबा, पूर्वीच्या काळी सूर्यास्तानंतर लग्न होऊ दिलं जात नसेल, मान्य आहे, कारण तेव्हा लाईट्स नसायच्या, मग नवरी मुलगी कोण नवरा मुलगा कोण ह्याच्यामध्ये गोंधळ होत असणार नक्कीच. पण आता मात्र आपल्याकडे लाईट्स आहेत ना. अच्छा, म्हणजे तुम्ही आता असे दिवे लावणार. या बघा, गोरज मुहूर्तावर लगीन व्हायचा होता, आता झाला नाही, मुहूर्त टळलो, आता लगीन होऊ शकत नाही. अरे तुम्ही काय तोंडाकडे बघतास, काय जिलेबी खाऊ केलास? अरे बोला ना काय तर आता. साहेबानू जा चालत आलाय ता. हो मान्य आहे, परंतु जर ते चुकीचं असेल तर ते मोडण्याचा प्रयत्न करायला नको का आपण. हो, पण या गावात याआधी असं लग्न. हा, मग हे पहिलं लग्न असेल. पण नंतर काय चुकीचा झाला तर? आजी, काही चुकीचं झालंच तर त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी. हे बघा, तुम्ही जर हे लग्न होऊ देणार नसाल तर ठीक आहे, मी रजिस्टर लग्न करतो. पेशाने वकील आहे मी. बोला. गावातल्या पोरीचा कोर्टात लगीन, लोक आबाच्या नाही पण आमच्या सगळ्यांच्या तोंडात शेण घालतील. मग शेण खाण्यापेक्षा जिलेबी खाव्या ना. साहेबानू चला बोल्यावर. आनंदी, पोरा, आता एकदा तुझ्या गळ्यात हार पडलो की तू त्या घरचा होणार. रडायचा नाही पोरा. बघ मी रडतोय, बघ मी रडतोय. नाही रडायचं, सगळा चांगला होणार तुझा. अगो, राघवरावांसारखो नवरो तुका शोधून मिळणार नाही. चला. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदम् शुभमंगल सावधान मंगल तोरण बांधले दारी राघव नवरा बोल्यावरी आनंदी तुन पावले अवतरी विघ्नेश्वरा कृपा करी शुभ लग्न सावधान. आता नवरा नवरीने एकमेकांना हार घालून घ्या.
चला पुढचे विधी सुरू करूया. आता बहिणींनी लग्नगाठ बांधायला या. अगं मी नवऱ्या मुलाची बहीण. मी नवरी मुलीची बहीण. मग आता लग्नगाठ कोण बांधणार? मी. ठीक आहे, बांधा दोघींनी. हा दे. उखाणा घेते. हा ऐका. भर लग्नात लागलं माझ्या दादाचं लग्न. भर लग्नात लागलं माझ्या दादाचं लग्न. अतुल रावांचं नाव घेते. आता बस झालं विघ्न. अशी लग्नगाठ पहिल्यांदाच बांधताना बघितली. ही काही लग्नगाठ सुटणार नाही. बबन, आबांना घेऊन ये. आबा बाबा आबा. हळकुंड घ्या आणि नवरा नवरींनी एकमेकांच्या हातात बांधा. तुम्ही त्यांच्या डाव्या हातावर बांधा. तुम्ही यांच्या उजव्या हातावर बांधा. तिकडे जेवणाकडे होते, येतच नव्हते. इथे आई सांगितलं म्हणून तेव्हा येईल. आबा इथे ये आणि मुलीचं कन्यादान कर. हो. मुलीला काही आहेर आणला असलास तर आणि जावयाला काही सोनं नाणं द्यायचं असेल तर ते आत्ता दे. ते काही गरज नाहीये गुरुजी. हा म्हणजे आता त्यांची इतकी सोन्यासारखी मुलगी ते मला देत आहेत हेच खूप आहे. आणि आपण आपल्या मुलीला लाडाने वाढवतो. हे कन्यादान वगैरे नको, त्याची काही आवश्यकता नाहीये. ही कायम त्यांचीच राहील. मी जेवणाकडे आहे. जर तुम्हाला नाव बदलायचं असेल तर ते आत्ताच ठेवा. त्या तांदूळात नाव लिहा. आजी का बाबू मला शरारा पाहिजे. आता ग तो ना माझं किती छान छान मला शरारा पाहिजे पाहिजे पाहिजे. अगं नाही ग, मी कुठून आणू तुला? मला पाहिजे. मला नाही सुचत काय करू आता ही वेळेवर. आता काहीतरी गोंधळ घालते मी तुला. अगं बघ सगळे बघतात तुझ्याकडे. सगळे हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. छान छान शरारा. हा तर सगळ्यात सुंदर कोण दिसणार आहे? चिंगी. हे इथे टाकायचं आणि मग हे कसं आहे? छान आहे? आवडलं तुला? आता पण छान दिसते. हा गुरुजी आनंदीच नाव असेल. बर, मंगळसूत्र आणा. आई मंगळसूत्र. हा देत देत. मी नाही. अगं माझे पाय लंगडे आहेत, मला नाही धावता येणार. तुझा त्याच्या लक्षात नाही येणार. जा लवकर 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 जा. नक्की ना? हो हो हो.
आता त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र घाला. अभिनंदन आनंदी परब. आता तुम्ही आनंदी राघव कर्णिक झाला. अभिनंदन. धन्यवाद.